उपजे आणि नासे ते माया वसे दिसे ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची जैसे पवन तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले मनोये तेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 105 क्रमांकाची अशी ओवी आहे. काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून आपल्याला की हे उपजे आणि नासे ते माया वसे दिसे. कारण उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे दोन धर्म अज्ञानामुळे होतात. अज्ञानामुळे भासतात. एरवी आत्मवस्तू जी आहे ती परमार्थता हा अविनाशीच आहे, तिचा नाश कधीच नाही. म्हणून हे उपजे आणि नासे आपल्याला आपण जन्मलो असं वाटतं आणि पुन्हा मरणार आहेत असं वाटतं. आणि मग हे जन्मन मरण असं वाटणं म्हणजे मग याच्या मागे दुःख आहे. त्याच्या मागे काय दुःख आहे. दुःख कोणालाही नको आहे. सगळ्याला सुख पाहिजे. सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. दुःख व्हावे ऐशी कोणी न भावी ज्याची. कोणालाच दुःख व्हावं असं वाटत नाही, पण दुःख झाल्याशिवाय राहत नाही. कशामुळं? तर हे अज्ञानामुळं. की अज्ञानामुळं मी जन्मणारा मी मरणार आहे कशामुळे वाटायला? अज्ञानामुळं. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगायले, शिकवायले किंवा हे उपजन आणि निम्न, जन्मन आणि मरण हे अज्ञानामुळे होतं. वास्तविक पाहता ज्याच्यावर हे जन्मन मरण भास आहे ती आत्मवस्तू नित्य. ती आत्मवस्तू कशी? नित्य हे तिचा कधी नाश होत नाही. आणि ते आत्मवस्तू म्हणजे आपलं स्वरूप आहे, ते आपण आहोत. म्हणजे आपण कधीच नाश न पावणारी अविनाशी तत्व ते आपण आहोत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि मग आपला कधीच नाश होत नाही, आपण अविनाशी आहोत. मग दुःख कशाच? दुःख तर व्हायला नाही पाहिजे, पण दुःख होतंय म्हणल्यावर याचा अर्थ अज्ञान असलं पाहिजे. अज्ञानामुळं दुःख होत. अज्ञानाशिवाय हे सुख दुःख प्रपंचातलं होत नाही. आणि ते प्रपंचातलं सुख दुःख हे अज्ञानामुळे होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की हे अज्ञानच दुःख देतं, हे अज्ञान दुःखाला कारण आहे. आणि म्हणून हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला वाटतं की आता माझं काय खरंय. हे मरण ध्यानात धरलं. मरण काय केलं? ध्यानात धरलं की आता माझं काय खरंय असं वाटत. असं हे अज्ञानामुळं असं एवढं दुःख होतं की मरणाचं दुःख. वास्तविक पाहता मग आत्मवस्तूचा कधी नाश होत नाही. आत्मवस्तूच्या ठिकाणी दुःख नाही, ती आनंद रूप वस्तू आहे. दुःख संबंध रहित वस्तू आहे. आणि मग दुःख तर होतं तर हे अज्ञानामुळे होतं. ते अज्ञान ज्ञानेश्वर महाराज आपलं काढतात. ते आपल्याला शिकवतात की बाबा हे जे आहे हे अज्ञान, हे तुझं स्वरूप तुला न कळाल्यामुळं त्याला म्हणायचं अज्ञान. की स्वरूपाची विसर पडला. स्वरूपाचा काय पडला? विसर पडला. विसरले तया चोर झाली हानी पचतील खाणी 84. या अज्ञानामुळं 84 लक्ष येऊन जीव फिरायला.
वास्तविक पाहता जीवाला जर ते नीट नेटकं कळालं, लक्षात घेतलं, तर जीवपणा कळाल्यावर जात असतो. जीवपणा संतांच्या बोधानं जात असतो, संतांच्या संगतीनं जात असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाची आपण संगती केली. आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगायला लागले, आणि म्हणून सांगायले तर आपण संतांचं ऐकलं पाहिजे. जसं सांगितलं संतांना, जसं संतांचं बोलणं आहे तसं आपण ते अंगीकारलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला शरीर खरं वाटत, देहात्मबुद्धी झाली जीवाच्या. हे जीवा ठिकाणी जे अज्ञान झालं, या अज्ञानामुळे काय झालं की शरीराला मी म्हणाय, शरीराला मी म्हणाय म्हणजे वस्तू शरीर एक आणि आत्मवस्तू एक. आत्मवस्तू जी वस्तू आहे ती आपल्याहून वेगळी नाही, ते आपण आहोत. आणि शरीर, शरीराला आपण जाणणारे, शरीराला आपण जाणणारे, शरीराहून वेगळे, शरीर जाणण्यात येणारी वस्तू आहे. आणि आपण स्वयंसिद्ध आहे. आपलं जाणणं, आपलं हे स्वरूप आहे. शरीर जड आहे आणि ते जाणीत नाही. शरीर म्हणायचं झालं तर शरीर पंचभूताच आहे. पंचभूताचं असल्यामुळं ते पंचभूत, पाचीभूत, ज्या भूतापासून ते शरीर झालं ते भूत जड आहे, त्यांना कळत नाही. तसं शरीराला सुद्धा त्याचं शरीर पंचभूताचं कार्य म्हणल्यावर त्या कार्याला, कारणालाच कळत नाही तर कार्याला कळन का? कार्य ती सुद्धा जड आहे. जड महाराजांनी सांगितलं त्या दिवशी, जड कशाला म्हणायचं, जड कशाला म्हणायचं, जड कशाला म्हणायचं. जड, जड म्हणलं की त्याला न कळणं म्हणजे जड. ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं, जड. मग असं हे पंचभूत जड आहेत आणि त्या पंचभूताचं कार्य हे शरीर जड आहे. ह्याला कळत नाही. आणि कळत कोणाला? आपल्याला. आपल्याला कळत. पण आपल्याला कळत, मग आपल्याला कळत हा आपला अनुभव आहे. हा आपला काय? नित्य अनुभव आहे. मग आपल्याला आपलं कळणं हे आपलं आहे. पण आपल्याला वाटतं अज्ञानामुळं शरीराला कळत हे काय शरीर मी आहे. ह्या शरीराला कळतं शरीरच मी आहे असं वाटतं, आणि मग शरीराला कळतं असं. हे अज्ञानाचं कार्यच असं. अज्ञानानं पहिलं शरीर सत्य वाटत, शरीर सत्य वाटत, शरीर सत्य वाटत, आपलं शरीर खरं वाटत म्हणजे जग सत्य वाटत. पण विषय आणि परमात्मा परमात्मा खरा आहे असं बी वाटत नाही. हे अज्ञानामुळे ही भानगड. मग हे अज्ञान संत आपल्या जीवनातलं अज्ञान काढीत असतात. ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शरीर ही जाणण्यात येणारी वस्तू आहे आणि शरीराला मी जाणणार आहे. मग शरीर, इंद्रिय, मन हे सगळं जडच. आणि ह्या सगळ्याला जाणणारा मी, ह्या सगळ्याला जाणणारा मी. आता इथं आता हे कळणं माझं आहे. कळणं कोणाचं आहे? माझं आहे. पण मनात कळणं आहे. कळणं कुठे? मनात आहे. मनाचं नाही. मनाला कळतं का? नाही, मनाला कळत नाही. मनाशिवाय
नाही. तर पण मनाचं कळणं आपलं हे आपलं कळणं मनात कळतं, मनाशिवाय कळत नाही. मनात कळतं म्हणल्यावर मन लहान आहेत का मग आपण का मोठे? मनात कळतं म्हणल्यावर मन हे अंतकरण, त्या अंतकरणात ब्रह्मचैतन्य, व्यापक ब्रह्मचैतन्य, त्या व्यापक ब्रह्मचैतन्याचा आभास अंतकरणात झाला. व्यापक चैतन्याचा आभास अंतकरणामध्ये झाला. जसं सूर्य त्रिभुवनात प्रकाश देतो, एवढा मोठा आहे, पण एवढ्या हातावरल्या आरशावर आपण त्याला बघतो की तो आरशात येतो, आहे का नाही? आरशात येतो. आणि मग आरशापेक्षा लहान आहे का तो? तळ हातावरला आरसा आणि त्याच्यात सूर्य येतो, म्हणजे मग तेवढ्या आरशात सूर्य आला म्हणजे आरशापेक्षा लहान झाला असं वाटून का नाही? आरशापेक्षा लहान आहे का तो? आरशात आला. तसं आपण अंतकरणात ब्रह्मचैतन्य व्यापक आहे, पण अंतकरणात त्याचा आभास झाला म्हणजे अंतकरणात प्रगट झाला. प्रगट झाला म्हणजे काय? तो अंतकरणापेक्षा लहान आहे का? तसा मनापेक्षा लहान आहे का? मनात प्रगट झाला पण व्यापक, असा व्यापक स्वरूप. त्या ठिकाणी काय होतं? मीच स्फुरण होतं. त्या ठिकाणी मीच की एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तू गाणी. मीच जिथं स्फुरण होतं ती वस्तू मी आहे. आणि ती मी कोण आहे, मी काय आहे याच आपल्याला आकलन होत नाही. की मी परमात्मा आहे असं आपल्याला संत सांगतात की तू परमात्मा आहेस, तू देव आहेस. आणि आपल्याला आपल्या आईनं शिकवलं की तू बापडे आहेस, तू माझा मुलगा आहेस, तू माणूस आहेस, आहे का नाही? तू जन्माला आणि आता जास्त दिवस तुला भरपूर आयुष्य मिळा असं म्हणते की नाही? आई म्हणते की देवा माझ्या पिंट्याला भरपूर आयुष्य दे, भरपूर आयुष्य दे. पण एक दिवस आयुष्य संपतच असतं म्हणजे मरच असं म्हणाली का नाही? म्हणजे तिला वाटतं का मी न मरणार आहे म्हणून? नाही वाटत. असं न मरणं आपल्याला संत शिकवते की आभास हा चैतन्याचा आहे, अंतकरणात या ठिकाणी प्रगट झाला. अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, त्याला म्हणायचं जीव. आणि म्हणून अंतकरणात तो आभास प्रगट झाला म्हणून अंतकरणाच्या संबंधानं ते व्यवहार्य झालं. ते चैतन्य कसं झालं? व्यवहार्य झालं. वास्तविक पाहता चैतन्याच्या ठिकाणी कोणताही व्यवहार नाही. चैतन्य निर्गुण निराकार आहे का नाही? निर्विषय अशा प्रकारचं चैतन्य. पण चैतन्याच्या त्या अंतकरणातल्या आभास, चैतन्याचा अंतकरणात आभास झाला आणि त्या आभासामुळं चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार आला. व्यवहार्य चैतन्य त्याला म्हणायचं जीव. अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. जीव म्हणजे नुसतं चैतन्य नाही, जीव म्हणजे अंतकरण बी नाही, अंतकरणासहित चैतन्य, त्याला काय म्हणायचं? जीव. जीव. आणि मग त्या जीवाच्या ठिकाणी अंतकरणाच्या संबंधानं व्यवहार झाला कळण्याचा, आहे का नाही? आपल्याला कळतं का नाही? आता कळत म्हणल्यावर अंतकरणाशिवाय कळणं नाही, पण कळणं अंतकरणाचं नाही, कळणं आपलंय. कळणं कोणाचं आहे? आपलंय. म्हणून हे कळणं आपलं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता अंतकरणाच्या संबंधानं चैतन्य व्यवहार्य झालं म्हणजे आता इथं कळणं आलं.
अंतकरण असलं की कळणं आलं, जिथं मन आहे तिथं कळणं आलं. मग आता आपण जागृतीत व्यवहार करतो, मनाच्या संबंधानं करतो, आहे का नाही? सुसुप्तीत करतो व्यवहार, म्हणजे आपलं स्वप्नात करतो व्यवहार. स्वप्नात आपल्याला स्वप्न पडतं, तिथंही मन असतं, तिथं सुद्धा मन असतं. स्वप्नातला व्यवहार, सुसुप्तीत मन नसतं, आपणच असतो, म्हणून आपलाच अनुभव आपल्याला असतो. तिथं सुसुप्तीत म्हणजे झोपीत गाढ निद्रेत आपल्याला काय अनुभव असतो का? नाही. सुखादुःखाचा नाही. कोणाचे आपल्याकडे पैसे असले उसने मागायला येतो का काय म्हणून असं काही झोपीत कधी आठवलं का तुम्हाला? नाही. स्वप्नात व्यवहार असतो, स्वप्नसृष्टी. स्वप्नातलं जग ते वेगळंच, आपल्यावर भासलेलं, तिथं व्यवहार. आणि ही जागृती आपल्यावरच भासलेली, ही सुद्धा आता जागृती आपण पाहतो, ही जागृती मनाच्या संबंधात पाहतो. पण ही जागृतीला अस्तित्व येते आपलंच, स्वप्नाला अस्तित्व येते आपलंच, आणि सुसुप्तीलाही अस्तित्व येते आपलंच. तिन्ही अवस्थेत आपण आहोत, तिन्ही अवस्थेला जाणणारे आहोत, तिन्ही अवस्थेहून वेगळे आहोत. आणि तिन्ही अवस्था हा आपल्यावर झालेल्या कल्पित अवस्था आहेत. आणि म्हणून हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी कसा आहे, की ह्या सगळ्यावर वेगळा आहे. मग आता चैतन्य अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, तिथं व्यवहार झाला, तिथं कळणं आलं. आणि मग कळणं आलं तर कळणं आलं म्हणल्यावर मग आता इथं कळणं आलं तर मग आता त्या अंतकरणाच्या संबंधानं कळणं आलं. पण कळणं कळण्यात बिघाड झाली. काय होतं मग आता ते अंतकरणाच्या संबंधानं कळणं आलं, पण ते अंतकरण म्हणजे सूक्ष्म शरीर, तिथं आभास झालेला आहे. त्याच्या संबंधाने अंतकरणासाठी हे स्थूल शरीर, पंचप्राण, हे पंचप्राण, मन, इंद्रिय, हे सूक्ष्म शरीर, आणि हे स्थूल हाडामासाचं शरीर, ह्या सगळ्याचा सांगडा एका ठिकाणी आहे का नाही? पंचभूताचा गोंधळ केला, एके ठाई मेळ. आता सगळा एके ठाई मेळ झाला, आणि याच्यात आपण वेगळे. ह्या गोंधळात बी आपण, पण कसे वेगळे, पण ह्या गोंधळात आपण हरपू, आणि आपण आपल्यालाच विसरलो, चुकलो. मी कोण हे चुकलं. आणि हे मी कोण हे चुकलं म्हणल्यावर आता मी शरीरालाच धरून मी म्हणायला, जीव काय म्हणायला, शरीरालाच मी म्हणायला. वास्तविक तो शरीराहून वेगळा आहे. शरीराचा आणि त्याचा कोणताही संबंध लागत नाही. शरीर प्रातिभाषिक सत्तेतले, म्हणायचं झालं तर व्यावहारिक सत्तेतले, आणि आपण चैतन्य हे पारमार्थिक सत्तेतले. आपली सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता आहे. आणि शरीराची सत्ता प्रातिभाषिक सत्ता आहे. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे जे कधी असतं कधी नसतं, आणि मधातच भासत, त्याला म्हणावं भास. आणि आपण कधी असतो कधी नसतो असं आहे का? तुम्ही हरपलीन, तुम्हाला कधी विसरली म्हणून असा कधी अनुभव आहे का? कधीच अनुभव नाही. तुम्ही सदा, तुम्ही नित्य, तुम्ही जागृतीत, तुम्ही जसं तुम्हाला जाणता तसं स्वप्नात बी तुम्हाला तुमचा अनुभव तुम्हाला आहे. स्वप्नातला अनुभव आहे, जागृतीतला आहे, सुसुप्तीतला आहे. शरीराच्या 3 अवस्था आहेत, त्याच्यात बालपणातला अनुभव तुम्हाला आहे, तारुण्यातला अनुभव तुम्हाला आहे, म्हातारपणातला अनुभव. पण शरीराचा अनुभव वेगळा. शरीर बालक, तरुण, म्हातारा होतो. तुम्ही बालक, तरुण, म्हातारे नाही. तुम्ही ह्या बालपणा पाहिला, तरुणपणा पाहिला, म्हातारपणा पाहिला का? तुम्ही म्हातारी झाली का? तुम्ही तरुण बालक झाली? नाही. तुम्ही ह्या सगळ्याला पाहिलं, आणि जी पाहण्यात येणारी वस्तू आहे ती प्रपंच आहे. आणि मग तो प्रपंच तुम्ही पाहिला,
जसा प्रपंच तुम्ही पाहिला तसं तुम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही सुद्धा तुम्हाला पाहिलं. असं तुम्ही तुम्हाला पाहणं, तुमचं स्वरूप वेगळं आणि हे शरीराचं स्वरूप वेगळं. शरीरात बदल झालेला दिसतो, सारखं शरीर बदलायचे क्षणाक्षण, सारखं शरीर बदलत, क्षणाला बदलत. आणि माझा बदल कधीच नाही, माझ्या ठिकाणी बदल नाही, मी नित्य, माझा बदल कधीच नाही, माझ्या ठिकाणी बदल नाही. आणि जे बदलत ते नाश पावत असत, बदलत ते नाश पावत. आणि मी न बदलणारा म्हणजे मी अविनाशी आहे, माझ्या ठिकाणी नाश नाही. असं हे आपलं स्वरूप आहे. असं स्वरूप लक्षात जर आलं तर याला म्हणायचं ओळखणं. याला काय म्हणायचं? ओळखणं. आणि ओळखल्यावर काय होत असतं की या मनुष्य देहात आपल्याला ओळखण्याची बुद्धी, काय ओळखण्याची बुद्धी म्हणून इथं ओळखता येत. आता इतर देहात ओळखू येत नाही, तिथं कळत आर निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, तरी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. मनुष्य देहाचं ज्ञान, मनुष्य देहातलं ज्ञान हे अधिक, हे विशेष आहे, इतर देहातल्या सारखं. तिथं कळणं आहे पण ओळखणं नाही. इथं कळणं बी आहे, ओळखणं बी. कळून इथं ओळखता येतं, इथं ओळखता येतं. म्हणून आपल्याला आता हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवते, संत आपल्याला शिकवते, ओळखायचं शिकवते. तू ओळख, तू तुला ओळख. काय म्हणाले? तुला ओळख. का ओळखायचं? की हे तू तुला न ओळखल्यामुळंच सगळं बिघडलं. मग आता काय? तू तुला ओळख. कारण आपली ओळख का ओळख, आपल्याला का आपल्याला आपण ओळखून घ्या का म्हणते की आपल्याला जशी आहे तशी ओळख आपली नाही. आपल्याला आपली जशी आहे तशी ओळख नाही. आपल्याला कसंची कसं म्हणजे रानभूल झाल्यासारखं झालं. इकडची दिशा तिकडं दिसते, चुकलेल्या माणसाला दिसतील. पूर्वेकडे चाललेला माणूस त्याला वाटतं ही पश्चिम दिशाची, आपल्याला त्याला जायचं असतं पश्चिमेला आणि तो चाललाय पूर्वेला. पण त्याला खालतवर तर झालं तर त्याला वाटतं ही दिशा बरोबर आहे. पण आता हे चुकला म्हणल्यावर आता त्याला पश्चिम दिशेला जायचं, कधी त्याचं गाव येईल का? उलट चालायला लागलं, विरुद्ध दिशेनं चालायला लागल्यावर त्याला गाव येईल का त्याचं? कधी नाही. तसं आपलं झालं, आपलं गाव, आपल्या स्वरूपाचं गाव कधी येईल का आपल्याला? असं जर आपण या प्रपंचाकडे पाहत जर चाललो, शरीर मी मानल्यावर मग हे बिघडलं ना. मग हे बिघडलं म्हणजे आपल्याला जसं आहे तसं कळलं. आणि संत आपल्याला शिकवते की तुला ओळख, की आपल्याला आपली ओळख जशी आहे तशी ओळख नाही. आणि मग नाही म्हणल्यावर मग आपल्याला ते संत शिकवते की इथं चुकलं बाबा, इथं चुकलं, ही चूक दुरुस्त करून आहे मी कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, की मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. आणि परमार्थ याच्यासाठीच मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. आणि हा मग विचार केला ना असं आपल्याला ओळखिलं तर मग परमार्थ सफल झाला. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. निसताय का सर्व सुखाचे म्हणजे सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला, की आत्यंतिक सगळं जे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आनंद जे स्वरूप आहे तुमचं ते स्वरूप आपल्या लक्षात येईल. दुःख संबंध रहित आनंद अद्वय नित्य निरामय असं जे आपलं स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला ओळखू आलं पाहिजे. आपण कसे आहोत तर आपण आनंद स्वरूप आहोत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण आपल्याला मी आनंद आहे, माझ्या ठिकाणी आनंद आहे असं वाटत, मी आनंद स्वरूप आहे असं वाटत नाही.
नाही. कशाचा आनंद म्हणले, कधी आनंदाची आमची गाठ भेटत नाही झाली. कोणाला विचारलं तर तुमचं कसं काय, उगळ बळच बरं आहे म्हणते, पण बरं आहे का? त्याला जर विचारलं खऱ्या खऱ्या इमानदारीनं सांग तुझं बरं आहे का, तर ते म्हणेन का बरं आहे म्हणून? कारण प्रपंचाला धरून बसला म्हणून कवाच बरं नाही, आणि प्रपंचाचा त्याग केला, कारण प्रपंच नाहीच ना, प्रपंच हा नाही जाणार. महाराज सांगतात आपल्याला की प्रपंच नाही हे ओळख तूच, प्रपंच नाही. आणि आपल्याला वाटतं प्रपंच खरा आहे, शरीर खरंय, शरीरा संबंधानं हे सगळं खरंय, जग खरंय, हे असं रानभूल झालं आपल्याला. आणि जो खरा आहे त्याला विसरून गेला. खरं आपलं स्वरूप हे आपण खरे हे आपल्याला विसरलं, आणि दुसरं हे खोटं आहे. आणि त्याला खरं समजायला आपला जो खऱ्याचा जो भाव आहे, आपला जो खरेपणाचा भाव आहे, तो या खोट्याला द्याला, आणि खोटेपणाचा भाव आपल्या अंगावर घेतला. मोह काय खरे, आता मोह कसं होईल असं जर म्हणायला म्हणल्यावर मग किती बिघडत नाही काम. हा, जगाकडे पाहिलं तर जग नामरूपात्मक कसं आहे. जगात पाहिलं तर नाम आणि रूप याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. रूप म्हणजे आकार नाम आणि आकार, रूप आणि आकार याच जग आहे. आणि नामरूप हे मायेचे, नामरूप कोणाचे? मायेचे. आणि तुमचं स्वरूप आस्ती भाती प्रिय असं स्वरूप आहे. हे तुमचे लक्षण आहे, करायचे झाले तर हे तुमचं लक्षण म्हणजे स्वरूपच आहे, आस्ती भाती प्रिय. आणि मायेचे लक्षण नाम आणि रूप, म्हणजे हे मायेचे 2 लक्षण आणि तुमचे 3. ह्या दोन्हीची झाली सांगड गाठ भेट. हे तिन्ही एकूणमेकात मिसळले, आणि मग मिसळले मानल्यावर मग हे सगळा गोंधळच झाला. कोणतं आपलं कोणतं दुसऱ्याचं काही मिळत लागायला. मग हे आपले 3 जे आपले गुण आहेत हे दिले तिकडं, आणि तिकडे घेतले इकडं. मग ते नाम आणि रूप इकडं घेतलं. आता याला रूप बी नाही, याला नाव बी नाही. देवा नाही नाव, देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला ठाव नाही, आहे का नाही? रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाय. देवाला रूप नाही आणि देवाला नाव बी नाही. आणि नाव आणि रूप कोणाचं आहे? मायेच आहे. आणि याला नाव बी नाही रूप बी नाही. हे म्हणून तुम्ही या रूपाचा गोरा पान आहे का नाही, 3.5 हाताचा आहे. हे रूप येणे याच्याकडे घेतलं आणि नाव बी घेतलं त्याला, आहे का नाही? नाव लावून घेतली, जात लावून नाव लावून घेतलं, जात लावून घेतली, धर्म लावून घेतला, गाव लावून घेतलं. निस्तच लावलं का 7-12ला बी लावलं, घराच्या नमुना नंबर 8ला बी लावलं. हे सगळं नाव येणीच लावलं. हे सगळं हे नाम रूपात्मक जग आहे. आणि त्या जगातलं हे शरीर आहे, ते शरीर म्हणजे मी समजायला, त्या शरीराचं नाव माझं समजायला, म्हणजे हे मायेचे जे नाम रूपात्मक 2 गुण आहेत हे येणी घेतले, आणि याचे आस्ती भाती प्रिय हे तिकडं दिले. म्हणजे जगाला सत्यपणा द्याला, याचा सत्यपणा जगाकडे लावला की हे सत्य शरीराकडे लावला. शरीर म्हणजे जगातली वस्तू आहे की नाही? पिंड ब्राह्मण म्हणजे येतच ना, आहे का नाही? म्हणजे आता हे जगातली वस्तू आहे शरीर म्हणजे. मग आता हे सत्यत्व याला दिलं, जे चैतन्याचे जे पिंड आहे का नाही गुण आहेत ते आस्ती भाती प्रिय हे सत्य पण जगाला दिलं, आहे का नाही? मी जाणणार आहे शरीराला धरून म्हणाले. मला कळत, कोणाला कळत? आता शरीराला कळत का याला कळत? याला कळत. शरीराला कळलं असतं तर मेलेल्या मुडद्याला बी कळालं असतं. तो म्हणला असता मला काहून जाळायला राहू, बस सगळेजण मिळून माझ्यावर तुम्ही अन्याय करायले, म्हणलं नसतं का ते शरीर?
शरीराला कळतं का? पण हे म्हणतो का नाही मला कळतं म्हणून मला म्हणजे शरीराला धरून म्हणतो, शरीराला धरून म्हणतो मला म्हणजे हे आस्ती म्हणजे जगाचं ज्या सत्यत्व आहे याचं सत्यत्व जगाला दिलं, सत्य जगाला म्हणाला आणि कळत मला म्हणाला, ह्या शरीराला मला कळत असं म्हणायला. आनंद स्वरूप याच स्वरूप आहे, पण याला हे पंचविषयाकडून आनंद वाटायला की पंचविषय सुखरूप येत असं वाटायला, काय विषय सुखरूप येत असं वाटायला. आणि मला कशाचं माझ्या ठिकाणी कशात सुख आहे का नाही. हप्ता झाला राव, पैशाची माझी गाठ भेटत नाही, पैसे नाही, सुख नाही. शरीरात रोग आहे तर रोग पाहून सुख नाही, अनेक प्रकारचं पाहून हे पंचविषयाकडे पाहिलं तर तिकडं पाहून सुख वाटतं आणि इकडं स्वतःकडे पाहतच नाही. मग त्या स्वतःला दुःखी म्हणतो, म्हणजे तिकडचे सगळे अवगुण याच्या अंगावर घेतले आणि याचे गुण तिकडे दिले. अशी बिघड झाली. मग आता शरीराला मी म्हणायला शरीर मी हे मी असं म्हणायला, आता हे मी म्हणणं हे केव्हापासून झालं, हे अनादी काळापासून झालं. केव्हापासून झालं हे काही सांगायचं नाही, अज्ञान केव्हा झालं हे काही माहित नाही आणि काढायची बी सोय नव्हती कुठे. आता इथं मनुष्य देहात जीव आला, आता इथं अज्ञान संतांच्या संगतीत बसल्यावर काढता येत, काढावं वाटलं तर, नसली इच्छा तर मग ते बी नाही निघणार. सारासार जाणता येते. हा, इथं सार काय आणि आसार काय, देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहे आसारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. म्हणजे इथं सार काय आणि आसार काय हे आपल्याला मनुष्य देहात आल्यावर आता इथं ओळखता येत आणि त्याच्यासाठीच आपल्याला हा नरदेह ओळखण्यासाठीच. सारासार विचार करा उठा उठी. हा, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. महाराज म्हणजे आधी विचार करा, सार काय ना आसार काय हे बाजूला करा. आसार ते टाकून द्या, सार ते घ्या, आहे का नाही. आपण वावरात खळे करतो तर भूस वावरातच टाकतो, धान्याची पोते घरी घेऊन येतो, सार घरी आणतो, स्वीकारतो. आणि आसार भूस नेलं तर कोणी नेलं तर नेऊ दे, पण धान्य मात्र आधी पोते टाचून घरी आणतो. मग तस हे सार काय आणि आसार काय, हे प्रपंच आसार आहे आणि चैतन्य सार आहे, आत्मा सार आहे. आणि आत्मा हे आपलं स्वरूप आहे, आत्म्याचं नित्य असणं आहे, ज्याचा कधीच अभाव नाही, ते आपलं स्वरूप आहे, ते सुख स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे. आणि प्रपंचाकडे पाहिलं, जगाकडे पाहिलं तर ते असत जड दुःख रूप आहे, असत जड आणि दुःख रूप आहे. पण ते असत जड दुःख रूप आपण ते कोण आपल्याकडे घेतले आणि इकडची तिकडे इतकं गोंधळून गेला की त्याला वेळच लागला. 84 लक्ष येऊन फिरत आला एवढ्या भानगडीमुळं इतकं दुःख भोगायला. लाज वाटणं दुःख भोगायची, काय वाटणं, लाज वाटणं, बिनलाजा झाला त्याला लाज वाटणं, हे दुःख कवा काढावं. पण आता संतांच्या संगतीत आल्या हे दुःख काढण्याची सोय आहे का नाही, इथं सोय आहे का नाही दुःख काढण्याची. मग आता हे दुःख काढावं का कोरक बिठवा. बैसता संताची संगती कळो आले कमलापती, आपले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. हे संतांच्या संगतीत बसल्यावर कळतं. मग संतांच्या संगतीत बसून हे आपलं नीटनीटकं करून घ्यावा का नाही, का उगाच गप्पा हाणीत बसावा. संतांच्या संगतीत बसावा, कस काय तुमचे कापस, कस काय तुमचे ऊस, हे असं गप्पा हाणावं का संता संगत. का संता संघ बसल्यावर काय बोलावं संता पुढं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, कि माझं दुःख कसं जाईल हे मला सांगा. असं संता पुढं बसल्यावर असं आपण विचारलं पाहिजे.
आणि आपलं दुःख हे काढलं पाहिजे. आपल्याला मग संत शिकवतेत की बाबा तू ज्या ह्या शरीराला मी म्हणतो ते शरीर तू नाही, शरीराहून वेगळा आहेस, शरीराला जाणणार आहेस. शरीर कधी आहे कधी नाही. शरीर आत्ता आहे, जागृतीत आहे. झोपीत हे शरीर नाही. झोपीत सुसुप्तीत हे शरीर, स्वप्नात तर दुसरंच येत, स्वप्नात दुसरंच येत. जागृतीतलं कुठं येतंय स्वप्नात? स्वप्नात दुसरं शरीर येतं. जागृतीतलं वेगळं, स्वप्नातलं वेगळं, सुसुप्तीत दोन्ही बी नाहीत. आणि तुम्ही मात्र तुम्ही तिन्ही अवस्थेत, स्वप्नात एक, जागृतीत एक, सुसुप्तीत एक. आणि हे आपल्याला अनुभव आहे. आपल्याला काय आपला अनुभव आहे. हा अनुभव कधी हरपाला का? फक्त आपण ध्यानावर नाहीत, आपण लक्षात घेतलं, आपण आपल्याकडे पाहिलंच नाही. म्हणून ही भानगड झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणाले हे उपजे आणि नासे. हे उपजलेलं हे नाश पावलेलं नाश ते मायावशी दिशी. ते उपजलं बी नासलं म्हणणं बी, हे जन्मलं मरण म्हणणं बी, हे बी काय खरं नाही. हे अज्ञानावर भासायलंय. हे काय अज्ञानावर भासायलंय. अज्ञानावर म्हणजे आपल्याला कळलं, आपण आपल्याला कळलो नाहीत म्हणून हे भाषे. जन्म मरणाचा काय भास हे आपण आपल्याला पाहिलं तर आपण कधी जन्मणारे नाहीत आणि आपल्या ठिकाणी मरण नाही. जन्मणारेच नाही तर मग मरण कुठून येईल? जन्म शरीराकडे पाहून आपण म्हणतो मी जन्म, पण शरीराहून मी वेगळा आहे. शरीराला पाहणार आहे मी, शरीर नाही. मी शरीर नाही. शरीर पंचभूताच आहे आणि मी ज्ञान स्वरूप, चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. मी पंचभूतात्मक ह्या वस्तूचा मी नाही, ह्या जडाचा मी नाही, जड नाही. हे माझ्यावर असलेलं कल्पित आहे. हे आपलं स्वरूप आपल्याला ओळखायला पाहिजे. आता ओळखण्याची युक्ती आपण नेहमी सांगतो, आहे का नाही? एकदा इथं बी सांगू म्हणजे यायला ओळखायला सोपं जाईल, आहे का नाही? ऐकणार. आता हे तुम्हाला तुमच्या समोर दिसतंय, काय दिसतंय बरं? कोणी सांगतं का तिकडून? तुम्हाला आपापल्या समोर काय काय दिसतंय कोणी सांगतंय का? मोबाईल मध्ये ऐकणाऱ्याला विचारायला लागलो, आपल्या समोर काय आहे ते दिसलेलं सांगा. काय दिसायले? काय दिसायलं तुमच्या पुढं? काय काय सांगा बरं. तुम्ही दिसायला आम्हाला, तुम्हाला पाहा लागलो. हा तुम्ही दिसायले, हे दिसाय बर तरी चालतंय. तुम्ही दिसायले म्हणलं तरी तुम्ही दिसाय. आता हे तुम्ही दिसायलो म्हणजे कशाने दिसायले? तुमच्या पुढच्या वस्तू सांगा. हे जरा अवघड आहे. हा तुम्ही सांगा ना, आम्ही ऐकतच. मायेच्या तुमच्या पुढं मायेच्या आवरणामुळे आपल्याला समोरचं खरं वाटतंय, पण ते खरं नाहीये. नाही, पण असं मी व्यावहारिक दृष्टीने आपल्याला विचारू लागलो की आपण जे त्या ठिकाणी बसलेला आहात त्या तुमच्या डोळ्यासमोर जे दिसतं ते सांगा म्हणालो. तुम्ही सगळे दिसताय. नाही हो, बाजूला पाहा ना तुम्ही जिथं वाचलात तिथं सांगा. आजूबाजूला काय आहे? सगळं आपलं बेड आहे, उशा आहे, गाद्या आहेत. बरं हे दिसलं तर हे प्रकाशामुळे दिसलं का कसं काय दिसलं? प्रकाशामुळे. तिथं जर उजेड नसता तर दिसलं असतं का बेड उशा? नाहीच की. मग प्रकाशामुळे दिसलं. तो प्रकाश नाही दिसला तुम्हाला? बरोबर. तो प्रकाश आहे का नाही? उघडा आहे का नाही का झाकलेला आहे? उघडा आहे. उघडा आहे पण तो दिसला नाही तुम्हाला. बेड दिसला, उशा दिसल्या. आणि ह्या बेड आणि उशा प्रकाशामुळे दिसल्या का?
कशामुळे दिसल्या म्हणजे प्रकाश तुम्हाला दिसला का उघडा असून? नाही. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं प्रकाश दिसायला समोर प्रकाश. पुढच्या वेळेला. हा, प्रकाश दिसला नाही, उघडा असून दिसला नाही, मग हे तर ओळख नाही. आता त्या ज्या वस्तू दिसल्या त्या वस्तू प्रकाशाशिवाय आहेत का? प्रकाशाशिवाय नाहीत. मग प्रकाशाशिवाय नाहीत म्हणलं प्रकाशच आहे. काय? त्या वस्तू नाही, प्रकाशच आहे. एक प्रकाशच आहे. एक काय? प्रकाशच आहे. मग त्या वस्तू नाहीत, प्रकाश. मग आता त्या प्रकाशाला प्रकाशित करणारे तुम्ही इतकं नाही, त्या प्रकाशाला कोण जाणारे? प्रकाश जाणायला का त्या प्रकाशाला? मग प्रकाशाला तुम्ही जाणारे. तुमचा ज्ञान प्रकाशाने ते प्रकाशित, तो प्रकाश प्रकाशित आहे. हा जड प्रकाशित लाईटाचा, सूर्याचा आहे का नाही? रवी ती पहिरा, दावी ती देखणे, पण अदृश्य दृश्यने संताची. संताच्या दर्शनानं आपल्याला अदृश्य असलेली वस्तू दिसते. आणि हे तर सूर्य दाखवतो, हे जग दाखवतो. पण हे सूर्य दाखवतो, हे जग जड असलेलं जग दाखवतो. ते सूर्याचा प्रकाश बी जड आहे. त्या प्रकाशाला कुठं कळत मी प्रकाश आहे म्हणून? तसं ह्या प्रकाशाने आपल्याला वस्तू दिसायल्यात. त्या वस्तू बरोबर तिथं प्रकाश नसता तर त्या वस्तू नव्हत्या. प्रकाशच आहे. मग कुठे आहेत वस्तू? प्रकाशा वाचून आहेत का त्या वस्तू? प्रकाशच आहे. आणि त्या प्रकाशाला जाणणारे कोण आहेत? आपण आहेत. आपण ज्ञान प्रकाशी, आपल्या प्रकाशाने तो प्रकाश प्रकाशित आहे का? तो प्रकाश खरा आहे? आपला ज्ञान प्रकाश खरा आहे. मग आता हे जिकडं तिकडं सगळा आपला ज्ञान प्रकाश हे का दुसरं काही? आपला ज्ञान प्रकाश म्हणजे आपणच आहेत का दुसरं काही आहे? आपणच आहेत. मग आपल्याशिवाय काय आहे का दुसरं? पुढे जग, पुढे शरीर, हे काहीच नाही. मीच आहे. आणि ते मी असणार चैतन्य, ते ज्ञान आहे. मी जाणणार आहे आणि न दिसणार आहे असं ज्ञान स्वरूप, हे आपलं स्वरूप आहे. याला म्हणतात चैतन्य. ते चैतन्य आपलं स्वरूप आहे. आणि हे कधी येत नाही, हे कधी जात नाही. म्हणजे याच्या ठिकाणी येणं जाणं नाही. येण्या जाण्याचा फास आपल्या चैतन्यावर ह्या जगाचा होतो. कशाचा? जगाचा होतो. वास्तविक पाहता आपल्या ठिकाणी येणं जाणं नाही. आणि तो जगाचा येण्या जाण्याचा जो भास होतो, तो भास खरा नसतो. हे ओळखलं पाहिजे. भासाला जर खरं मानल्यावर मग ते बिघडलं का नाही काम? भास कुठं खरा असतो का? भास पाहाचा असतो, पण त्याला खरं म्हणायचं नसतं, ओळखायचं असतं. आता हे मृगजळाचं पाणी आपल्याला दुपारच्या पाऱ्यात दिसत. मग का तहान लागल्यावर का ते उघड पळाव का त्याच्या मागं पाणी प्याला? ते दिसत, मग दिसू द्या, पण ते पाणी नाही हे लक्षात घ्यावा. आहे का नाही? पाणी नाही हे लक्षात घ्यावा. तसं हे जग नाही, आपणच हे काय करावं? लक्षात घ्यावं. दुसरा दृष्टांत माऊली आपल्याला सांगतात किंवा अनेक संत सांगतात. सोन्याचा दृष्टांत. सोनं आहे, सोन्याचे अलंकार आहे. अलंकार भासी आणि सोनं खासी. सोनच खरंय. सोनं बरं उघड आहे का झाकून गिकून ठेवलं? नाही, सोनं उघड आहे, पण आपल्याला ते सोनं वाटत नाही. आपली नजर अलंकाराकडे. आपल्याला वाटतं ते गंठण आहे, ती सोन्याची चेन आहे, हे छल्ला आहे, असं वाटतं का नाही? मग आता छल्ला आहे का सोनं आहे? छल्ला दाखवा बरं कुठे सोनं सोडून. सोनं सोडलं तर छल्ला नाही, कोणताच अलंकार नाही. मग अलंकार कुठे? सोनं तरी दिसतंय, सोनं दाखवा म्हणलं दाखविता येते डायरेक्ट. अलंकार कुठं दाखविता येतो? अलंकार सोन्यावर केलेली कल्पना आहे. आणि मग कल्पना कुठे खरी? दाखवा म्हणलं तर दाखविता तरी येईन का? दिसती का? दिसायला गेलं तर सोनच आहे, दिसायला पाहायला गेलं तर काय? सोनच आहे. मग सोनं उघड आहे, सोन्याचा अनुभव आहे. पण सोनाराच्या दुकानात गेल्यावर बाईला ते सोनं दिसत नाही, ती म्हणती हे मोहगंठण आहे. आणि आता शेतीला पैसे नाहीत, हे
गंठण मोडायचं तर गंठणाचे पैसे किती येते, मोठं गंठण आहे तर ते सोनार काय गंठणाकडे पाहून पैसे देतो त्याला, ते तराजूत टाकून मोजून पाहतो किती येतं, ते सोनं किती येते पाहतो, तो गंठण किती चांगला असलं त्याच्यावर काय घेणं का सोनाराला. मग हिला वाटतं मग गंठण गेलं वाटत नाही, ती गंठणाच स्मरण करते, सोन्याचं करते का, सोन्याचं स्मरण करीत नाही, सोनं उघड आहे. तसं आपलं झालंय, आपण शरीराकडे पाहून आपलं सगळं ध्यान आहे, आणि आपलं स्वरूप आहे चैतन्य, अविनाशी हे स्वरूप आहे, पण त्या स्वरूपाकडे आपण पाहत नाहीत, आपलं तिकडं लक्ष नाही. आणि मग ते अविनाशी स्वरूप सोन्याला जसं कधीच काय होत नाही, त्याचा कधी मातीत टाकलं तरी पुरलं तरी ते खराब होत नाही, आग्नीत टाकलं तर जळत नाही, कमी होत नाही, काहीच होत नाही. तसं आपलं स्वरूप आहे चैतन्य, ते दृष्टांत आहे सोन, पण आपलं चैतन्य असं स्वरूप आहे की ज्याचा कधीच अभाव नाही, जे सदा सर्व वस्तू सर्व काळ सर्वत्र व्यापक आहे, आणि हे आपलं स्वरूप आहे. आता जर आपण आपला ज्ञान प्रकाश सगळा आपला ज्ञान प्रकाश आहे का नाही, मग आपल्या ज्ञान प्रकाशाशिवाय हे आहे कुठं, जगन हे ते काहीच नाही, आपल्या ज्ञान प्रकाशा पुढं काय काहीच नाही. मग आपणच येत, मग आपण येत तर मग आपण कसे येत, असे आपण साधा आपला अनुभव आपल्याला आहे, म्हणजे आपला कधी नाश नाही, आपलं कधी येणं नाही, आपलं कधी जाणं नाही. हे ज्ञानेश्वर महाराज आपलं स्वरूप आपल्याला दाखवतात की हे चैतन्य म्हणजे हे ब्रह्म आहे. हे काय ब्रह्म, यालाच आत्मा म्हणतात, याला ब्रह्म म्हणतात, आणि हे आपलं स्वरूप आहे. हे काय आपलं स्वरूप आहे, ते आपण आपलं स्वरूप ओळखलं पाहिजे. जसं आरशातलं प्रतिबिंब आहे ना, ते आरशातलं प्रतिबिंब आरशाच आहे का आरशा पुढे जी वस्तू असली तीच आहे, म्हणजे बिंबाच आहे, प्रतिबिंब कशाच आहे, बिंबाच आहे. मग प्रतिबिंब बिंबाच आहे का आरशाच आहे, बिंबाच आहे. आरशाशिवाय नाही, पण आरशाच नाही, असं लक्षात घेतलं पाहिजे. मग आपण अंतःकरणात इथं आता मला कळतं का नाही, मला कळतं, मग आपल्याला कळतं मी कसा आहे हे कळतं. कळणं मनाशिवाय नाही, पण मनाचं नाही आपलं आहे. आपल्याला मन कळत, जसं इंद्रियाने जग कळत, इंद्रियाने जग कळत, इंद्रियाने कळतं म्हणजे इंद्रियाद्वारे मनात आपल्याला कळतं, इंद्रियाद्वारे मनात आपल्याला कळतं, म्हणजे कळणं आपलंच, मनाचं नाही, इंद्रियाचं नाही, आपलंच आहे. आपण मनाला बी पाहतो, मन सूक्ष्म आहे, कारण इंद्रियाने जाणता येत नाही म्हणून, पण मनाला आपण जाणतो का नाही, आपण जाणतो, मनाला जाणतो ना, आपण आपल्याला बी जाणतो, म्हणजे आपलं आपण कसे आहेत हे आपण आपल्याला जाणतो. आणि हे आपला अनुभव जो आहे तो आपला अनुभव आपल्याला नित्य आहे, सदा आहे, आणि तो अनुभव आपला खरा आहे. तो अनुभव कधीही नाश न पावणारा आपला अनुभव, की आपण कधी आपला अभाव नाही, कधी आपला कोणत्याच अवस्थेत अभाव नाही, आपला असणं नित्य आहे. आणि हे चैतन्य हे आपलं स्वरूप आहे. मग त्याच्या ठिकाणी काही येणं जाणं हे नाही, हे आपलं ओळखलं पाहिजे. मग आता येणं जाणं हे जगातली वस्तू शरीर आहे, हे शरीर आपल्याला भेटलेलं आहे. हे काय भेटलेलं आहे, परमात्म्याने दिलेलं आहे, ईश्वरानं दिलेलं आहे, जीवाला दिलेलं आहे. जीव देव आहे, पण त्याला देव मी देव आहे असं कळण्यासाठी हे आपल्याला शरीर दिलेलं आहे. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण हो रोग. याच्यासाठी हे शरीर दिलं, आणि मग त्या शरीराने आता ते काम करावं, आणि हे काम केलं की झालं, कामच झालं. पण आता हे काम ह्या शरीराला येऊन नाही केलं
आणि जर प्रपंचाला खरं मानून प्रपंचच करीत बसला तर मग 84 लक्ष येऊन पुन्हा प्रपंचाशिवाय दुसरं काही नाही. मग प्रपंचच भोगायचं काम आहे, सुख दुःखच भोगायचं काम आहे. जन्मनं मरणं पिष्ट न्याय म्हणते त्याला, की तेच दळायचं पुन्हा तेच दळलेलं दळायचं, दळीत बसायचं. तसं हे जन्मनं मरणं हे चालूच आहे, हे कुठे बंद आहे. पण आता इथं कळून घेतलं की जन्म नाही रे अनेक, का म्हणे माझी भाग. अरे आता हे कळून घेतलं, आता जन्म पुन्हा नाही, आणि जन्म नाही म्हणल्यावर शरीर नाही म्हणल्यावर दुःख नाही. दुःख हे कशामुळं? शरीराच्या संबंधानं. शरीराचा संबंध कशामुळे आला? अज्ञानामुळे आला, न कळाल्यामुळे आला. मग न कळाल्यामुळे हे सुख दुःख भोगायलो का कशामुळे भोगायलो? न कळाल्यामुळे. मग आता कळून घेतल्यावर आता पुन्हा जन्म मरणाचा प्रसंग दुःख येईन का? नाही. तेच महाराज आपल्याला इथं सांगायले की हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. मग हे शरीर जन्मणार मरणार हे आपल्याला भासायला दिसायला, हे अज्ञानामुळे दिसायला. वास्तविक पाहता तुम्ही जे आहेत ते आत्मवस्तू आहे. ती आत्मवस्तू अविनाशच, तिच्या ठिकाणी कधीच नाश नाही, ती अविनाशी वस्तू आहे. महाराज आपल्याला दृष्टांत देऊन सांगतात की जैसे पवन तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले मनोतेत. की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत द्यायला पुढं की पाण्याचं तळ आहे आणि ते पाणी मोठं तळ आहे, वारा आला जोरात सुसाट्याचा, आणि मग त्या वाऱ्याने काय झालं की त्या पाण्यावर तरंग म्हणजे लाटा आल्या. मग लाटा आल्या जसं आपण एखाद्या दिवस समुद्राकडे जर गेलो ना, तिकडे समुद्रा फिरायला जर गेलो तर समुद्राला गेल्यावर आपण तिथं उभं राहतो आणि त्या समुद्राकडे पाहतो. मग समुद्राकडे पाहतो म्हणजे त्या पाण्याकडे पाहतो का लाटाकडे पाहतो? लाटाकडे पाहतो. अरे बाबा काय लाट आहेत. आता लाट आहे का पाणी? तिथं समुद्रापाशी जाणाऱ्याला पाणी दिसलं का कधी? लाटात दिसतात त्या आवाज, काय आवाज आहे, काय लाट आहेत मोठमोठ्याले म्हणतो. आली मोठमोठ्याले लाटा आल्या म्हणतो. पाणी पाहतच नाही, पाणी उघडं असून. तसं आपलं झालं. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात तेव्हा जैसे पवन तोय हलविले आणि तरंगाकार झाले. वाऱ्याने पाणी हलविलं आणि म्हणून त्याच्या लाटा झाल्या. मग लाटा झाल्या म्हणजे काय त्या जन्माल्या का? नाही. मग आता आपण त्याला लाटा म्हणालो म्हणजे पाणी गेलं विसरून आणि लाटा म्हणालो त्या जन्माल्या का लाटा? दुसरा दृष्टांत सांगते, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पहा. मग आता वारा शांत झाला, आता समुद्राच्या लाटा चालूच राहतात, त्यांनाच त्या शांत. पण आपण इकडं ते बघण्यासाठी घेतलं. आता एखादं तळ आहे, तळ आपल्या जवळचं लहान तळ आहे का नाही? वाऱ्याने पाणी हलतं आणि वारं शांत झालं की पाणी कसं असतं? स्थिर असतं. मग आता त्याच्यावरल्या लाटा कुठं गेल्या? मेल्या का? नाही. वारा आला तेव्हा झाल्या आणि वारा शांत झाला तेव्हा स्थिर झाल्या म्हणजे लाटा गेल्या. मग लाटा गेल्या म्हणजे लाटा जन्माल्या. वारा आला तेव्हा लाटा झाल्या तेव्हा आपण जन्माल्या. मग आणि वारा शांत झाला, लाटा पाणी स्थिर झालं म्हणजे लाटा मेल्या का? मग पाण्यावर जल त्या लाटाचा झाल्याचा भास झाला, लाटा गेल्याचा भास झाला. पाणी जशाला तसंच तशा आत्मस्वरूपावर, आपल्या स्वरूपावर या शरीराचा भास झाला, जन्म मरणाचा भास झाला. हे भास आहे आणि आपल्या ठिकाणी झाला भास हा खरा नसतो. भास हा खरा नसतो. भासाला खरं समजणं म्हणजे वेळ पण नाही काही. भासाला खरं समजूला दुःख नाही व्हायचं का? दिवस माळवायच्या टायमाला आपल्याला एक रस्त्यात पडलेली दोरी होती, पण ती दोरी न कळाली, तिच्यावर सर्प, दोरी ती सर्पासारखी दिसली आणि मग दाचकाला याचं काळीच गेलं, भेद्रपान लागलं. पण लोक म्हणले पहा केवढा हे कसा आहे पहा. कोणी म्हणू लागलं काळा आहे, कोणी म्हणू लागलं नागच असून. एक जण शहाणा होता, तिने बॅटरी आणली आणि पाहिलं तर काय दिसलं? दोरी दिसली. तो प्रकाश तिथं आल्यामुळं प्रकाशाने दोरीचं दर्शन
झालं. मग आता सर्पाचा भ्रम गेला करायला. सर्प भास होता का काय होता? दोरी खरी होती. सर्पावर झालेला आपलं दोरीवर झालेला सर्पाचा काय होता? भास होता. आणि भासामुळे दुःख झालं. भासाला खरं समजिल्यामुळं काय झालं? तसं हे प्रपंच भास आहे. ह्या भासाला आपण जर खरं समजिलं तर हे दुःख झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपलं जे स्वरूप आहे ते कधी येत नाही, जात नाही. ते नित्य स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे, ते सत स्वरूप आहे आणि ते ज्ञान स्वरूप आहे. हे आपलं स्वरूप आहे. म्हणून याच्या ठिकाणी काहीच येणं जाणं नाही. आणि ज्याच्या ठिकाणी येणं जाणं वाटतंय तो भास आहे आणि ते आपल्याला पाहता येतो. ते खरं नाही हे लक्षात घेता येतं. आपण खरे आहोत हे आपल्याला लक्षात घेता येतं. आपलं स्वरूप असं लक्षात घेतलं की जन्म मरणाचं दुःख राहत नाही. आणि आपण जन्म मरण आपल्या ठिकाणी नाहीच हे लक्षात येतं. म्हणून जन्म मरणाची भीती काही राहायचं का नाही हे आपल्याला संत शिकवते. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. कुंडली वरदा हरिविठ्ठल.